महाडचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या पारंपरिक बीजेच्या छबिन्याच्या उत्साहाला आज सुरुवात झाली आहे। फाल्गुन शुद्ध द्वितीया म्हणजेच बीजेचा हा दिवस महाडकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। महाशिवरात्रीपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। आज पहाटेपासूनच वीरेश्वर मंदिरात सुवासिनींची खणा नारळाने ओट्या भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे। लाखो भाविक आपल्या लाडक्या दैवताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दूरदूरवरून येथे आले आहेत। या उत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे गगनाला भिडणाऱ्या या सासणकाठ्या। शिवपूर्वकालीन परंपरा लाभलेल्या या उत्सवात या उंच सासणकाठ्या खांद्यावर घेऊन नाचवतानाचे दृश्य खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे असते। शौर्य आणि भक्तीचा हा एक अनोखा संगमच म्हणावा लागेल। रात्रीच्या वेळी गावातील सर्व देवतांच्या पालख्या वीरेश्वर मंदिरात एकत्र येतात। त्यानंतर संपूर्ण शहरातून या पालख्यांची भव्य मिरवणूक काढली जाते। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि हर हर महादेव च्या जयघोषाने संपूर्ण महाड नगरी दुमदुमून जाते। केवळ धार्मिक विधीच नव्हे तर या निमित्ताने महाडच्या बाजारपेठेत मोठी यात्रा भरते। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या यात्रेचा आनंद घेताना दिसत आहेत। खेळणी, मिठाई आणि पाळण्यांनी ही बाजारपेठ गजबजून गेली आहे। रात्रभर चालणाऱ्या या दिमाखदार मिरवणुकीची सांगता पहाटे वीरेश्वर मंदिरात होते। त्यानंतर ललिताच्या कीर्तनाने या भव्य उत्सवावर पडदा पडतो। कोकणी संस्कृतीचा हा देदीप्यमान वारसा आजही तितक्याच निष्ठेने जपला जात आहे।